हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। सैफ अली खानवर हल्ला करणारा राज्याबाहेर पळून गेल्याचा संशय। आरोपी बिहार मार्गे नेपाळला जाण्याची दाट शक्यता। पोलिसांच्या टीम आरोपीच्या शोधात। मुंबई पोलिसांचं पथक सैफच्या घरी दाखल। 2 पोलीस अधिकारी सैफच्या वांद्र्यातील घरी दाखल। हल्ल्याप्रकरणी पोलिसांकडून तपासाला वेग। सैफच्या घराची ढिसाळ सुरक्षाच घटनेला कारणीभूत। जिन्यावरून येणारा दरवाजा सदैव उघडा असल्यानं चोर आत शिरल्याचा संशय। पोलिसांकडून कसून चौकशी सुरू। ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा। तर उज्ज्वल निकम संतोष देशमुखांचा खटला स्वीकारणार का याकडे लक्ष। सरपंच संतोष देशमुख यांची पत्नी आणि भावाचा जबाब आज नोंदवला जाणार। यापूर्वीच्या जबाबात कराडनं फोनवरून धमकी दिल्याचा केला होता आरोप। धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात कृषी धोरण कशासाठी बदललं? मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला मागितलं स्पष्टीकरण। उद्यापासून राष्ट्रवादीचे शिर्डीत 2 दिवसीय अधिवेशन। अधिवेशनाला प्रकृती अस्वास्थ्यामुळे छगन भुजबळ अनुपस्थित राहणार अशी माहिती। मोदींनंतर संघ घेणार भाजपची शाळा। भाजप मंत्री आणि संघाच्या वरिष्ठांची बैठक। 18 आणि 19 जानेवारीला मंत्र्यांचा क्लास। फडणवीस आणि बावनकुळे राहणार उपस्थित।